रोहा अष्टमी रेल्वे उड्डाणपुलाखाली चिखलमातीचं व खड्ड्यांचं साम्राज्य। रायगडच्या रोहात रोहा अष्टमी रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचं काम गेल्या 3 ते 4 वर्ष सुरू आहे। या कामामुळे इथं असलेल्या रोडची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजतच नाही। त्यामुळे येथील नागरिकांना वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप व रस्त्यातून मार्ग काढणं मोठी डोकेदुखी ठरते। अशातच रोहा धाटाव हा MIDC एरिया असल्यानं या ठिकाणी 3 शिफ्टचे कामगार या रोडवरून रात्रंदिवस ये जा करत असतात। या रोडवर लगत असलेली 40 ते 42 गावांना जोडणारा मुख्य रस्ता असल्यानं या ठिकाणी नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात। तर अनेकांना मणक्याचे पाठीचं दुखणं सुरू झालंय। संबंधित ठेकेदार कुणालाही न जुमानता आपल्या मनमानी पद्धतीने काम करत असल्यानं अनेक वेळा तक्रार केल्यानंतर तात्पुरत्या चिखलानी व मातीने खड्डे भरले जातात। परंतु त्या चिखलाचं व मातीच्या भरावामुळे पाऊस पडला की पुन्हा खड्डा तयार होऊन त्यातले साचलेलं पाणी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या व वाहनधारकांच्या अंगावर उडत असल्यानं विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो। त्यातच रिक्षावाल्यांनी 1-2 पॅसेंजरचे भाडे मारले की रिक्षा खड्ड्यातून ये जा केलेले रिक्षाचे टायर फुटतात। त्यामुळे या ठिकाणी काम करत असलेले ठेकेदार हा यापेक्षा मोठा अपघात होण्याची वाट बघतोय का, असा संतप्त सवाल येथील वाहन चालकांकडून व नागरिकांकडून केला जातोय। त्यामुळे संबंधित प्रशासनाला आता तरी जाग येईल का, असा प्रश्न विचारला जातोय। गेलं तर त्या रस्त्याला किती वेळा ते सारखी खडे टाकतात, काय टाकतात, पण ते रस्ता चांगला काय बनवून ठेवतच नाहीत। काय करायचं या लोकांनी? बाईकवर जाणाऱ्यांना त्रास आहे, गाड्या चालवतात, 4 व्हीलर चालवतात, त्यांना किती त्रास आहे ते। माझं नाव वीरेंद्र मळेकर आहे। तर मी रोज इथून गाडी घेऊन जातो रोहाला, पॅसेंजर घेऊन जातो, पॅसेंजर घेऊन येतो। परंतु जेवढे पैसे काही 100-200 रुपये कमवतो, जास्तीत जास्त 500 रुपये धंदा रिक्षाचा होतो। आणि तो सगळा धंदा मला रोज पंक्चर होते, कुठला टायर कसते, कुठला नट उठते, ह्याच्यातच माझे पैसे जातात। आणि गेले 3-4 वर्ष हे असंच चाललंय। तर हा रस्त्याचे खड्डे नुसते भरू नका, मातीने भरतात, दुसऱ्या दिवशी तसेच होतात। व्यवस्थित रस्ता करा, हेच आमचं येतोय, दुसरं काहीच नाही। त्रास होतोय गाडी चालवायला, त्यामुळे कमरेचा त्रास होतोय। आमच्या बारक्या अशा 3 व्हीलरला तर भरपूर त्रास होतो चालवायला, 4 व्हीलर तर जाऊ द्या, पण या अशा बारीक सारीक गाड्यांना प्रॉब्लेम होतोच ना। दुर्दैवी अवस्था आहे। MIDC एवढं म्हणजे ब्रिजचं काम चालू आहे, परंतु जे रोडचं कंडिशन म्हणजे मोठ्या गाड्यांना तर ठीक आहे, पण छोट्या बाईकवाल्यांना बोला किंवा 4 व्हीलर भरपूर त्रास आहे, कारण भरपूर मोठे खड्डे पडतात। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।